मित्रांनो, मी डॉक्टर अतुल भावे. नेटसेट जनरल पेपर 1 लेक्चर सिरीजमधलं पुढचं लेक्चर लॉजिकल रिझनिंगवरचं. मित्रांनो, लॉजिकल रिझनिंग हा एक महत्त्वाचा टॉपिक असतो सेटनेट परीक्षेमध्ये. ज्याच्याकडं तो कठीण आहे, समजायला कठीण आहे, वेळखाऊ आहे अशा दृष्टीनं लोक पाहतात, पण तसं काही नाही आहे. जर व्यवस्थित स्मार्ट वर्क करून अभ्यास केला, कन्सेप्ट नीट समजून घेतल्या, तर साधारणतः 10 मिनिटांच्या काळात हे 5 प्रश्न सोडवून 10च्या 10 मार्क मिळवणं हे सहज शक्य असतं. त्या अनुषंगानंच या टॉपिकमधले विविध भाग, ज्याच्यामध्ये आर्ग्युमेंट येतो, डेफिनेशन्स येतात, ॲनॉलॉजीज येतात, व्हेन डायग्राम येतो, त्याचप्रमाणे स्क्वेअर ऑफ अपोजिशन येतं आणि इंडियन लॉजिक येतं. त्या गोष्टींचा आढावा आपण या लेक्चरच्या माध्यमामधून घेणार आहोत. लॉजिकल रिझनिंगमध्ये 2 प्रकार असू शकतात. थेरी प्रश्न देखील असू शकतात, प्रॅक्टिकल प्रश्न देखील असू शकतात. इंडियन लॉजिकसारखा जो आता टॉपिक आलेला आहे त्याच्यावर थेरी क्वेश्चन बऱ्याच वेळेला असतात. त्याचप्रमाणे आर्ग्युमेंट असतील, डेफिनेशन्स असतील, याच्यावर देखील बऱ्याच वेळा थेरी प्रश्न असू शकतात. त्याचप्रमाणे प्रॅक्टिकल प्रश्नही असतात. ॲनॉलॉजी असतील, व्हेन डायग्राम असतील, स्क्वेअर ऑफ अपोजिशन असेल, ज्याच्यावर प्रॅक्टिकल टाईपचे प्रश्न असतात. मित्रांनो, आपण एक एक घटक व्यवस्थितपणानं बघूयात. पहिला घटक आहे तो म्हणजे आर्ग्युमेंट. ज्या वेळेला आपण आर्ग्युमेंट असं म्हणतो त्यावेळेला आर्ग्युमेंटमध्ये 2 घटक येत असतात. प्रिमाइस असतात आणि कन्क्लुजन असतो. जेव्हा एखादा आर्ग्युमेंट आपण करतो तेव्हा त्याच्या सपोर्टला काही विधानं आपण देतो, त्याला प्रिमाइसेस असं म्हटलं जातं. उदाहरणच आपल्याला द्यायचं झालं तर असं देता येईल की राजेश त्याची कार स्पीड लिमिटपेक्षा जास्त स्पीडनं चालवत होता. ही माझी फर्स्ट प्रिमाइस आहे, पहिली प्रिमाइस आहे. दुसरी प्रिमाइस माझी अशी आहे की राजेशनं ड्रिंक केलेलं होतं. याच्यावरून मी कन्क्लुजन काय काढला? राजेश कायदा मोडतो. 2 ठिकाणी मला तो सापडला. पहिला कायदा काय त्यानं मोडला तर स्पीड लिमिटपेक्षा जास्त तो कार चालवत होता स्पीडनं, आणि दुसरं म्हणजे त्यानं ड्रिंक केलेलं होतं. या दोघांच्या आधारे मी असा निष्कर्ष काढला की राजेश हा नियम मोडणारा आहे, नियम मोडतो. याला म्हणतात आर्ग्युमेंट. हे 2 वाक्य मी सांगितली, त्या आधारे मी एक कन्क्लुजन काढला. अशा पद्धतीचं जे असतं त्याला आर्ग्युमेंट असं म्हटलं जातं. या आर्ग्युमेंटचे ज्या वेळेला आपण प्रकार बघतो त्यावेळेला 2 प्रकारचे आर्ग्युमेंट असतात, इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह. इंडक्टिव्ह म्हणजे काय तर लक्षात ठेवायचं, IPG म्हणजे इंडक्टिव्ह, आणि डिडक्टिव्ह म्हणजे काय, DGP म्हणजे डिडक्टिव्ह. IPG म्हणजे इंडक्टिव्ह आणि DGP म्हणजे डिडक्टिव्ह. असं मी का म्हणतो तर IPG म्हणजे काय तर इंडक्टिव्ह म्हणजे पर्टिक्युलर टू जनरल. IPGचा फुल फॉर्म काय, इंडक्टिव्ह म्हणजे पर्टिक्युलर टू जनरल. या उलट डिडक्टिव्हचा फुल फॉर्म काय, DGP. डिडक्टिव्ह म्हणजे जनरल टू पर्टिक्युलर, जनरल टू स्पेसिफिक. एकाकडून अनेकाकडे जाणं, एका गोष्टीवरून सर्वकष निष्कर्ष काढणं म्हणजे इंडक्टिव्ह, आणि जनरलवरनं स्पेसिफिकला येणं, सगळे असे म्हणून मी असं आहे असं म्हणणं, हे डिडक्टिव्ह. उदाहरणच तुम्हाला दिलं तर ते नीट समजेल की इंडक्टिव्हचं तुम्हाला मी उदाहरण देतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, शनी सूर्याभोवती फिरतो, मंगळ सूर्याभोवती फिरतो. अशी बरीच वाक्य आहेत, बऱ्याच प्रिमाइसेस आहेत. याच्यावरनं कन्क्लुजन काय निघाला की जे सर्व ग्रह आहेत ते सूर्याभोवती फिरतात. एका पृथ्वीचं, एका मंगळाचं, एका शनीचं उदाहरण घेतलं आणि त्याच्यावरनं डायरेक्ट सगळे ग्रह फिरतात असं पर्टिक्युलरवरनं जनरलकडे गेलं, याला इंडक्टिव्ह आर्ग्युमेंट असं म्हटलं जातं. या उलट डिडक्टिव्ह आर्ग्युमेंट असतात. डिडक्टिव्ह आर्ग्युमेंट काय असतो तर सर्व मानव मर्त्य आहेत, म्हणजे कधी ना कधी आपल्याला मरायचं आहे. जतीन हा माणूस आहे, त्यामुळं
जतीन हा देखील मर्त्य आहे. जनरल पहिलं स्टेटमेंट काय होतं? सगळी माणसं मर्त्य आहेत, कधी ना कधी प्रत्येकाला मरायचंय. जतीन हा माणूस आहे, त्यामुळे जतीन हा देखील मर्त्य आहे. सगळ्यांवरनं आपण एकट्या जतीनवर आलो इकडं, आणि तिकडं मात्र एका पृथ्वीवरून आपण पूर्ण ग्रहांवर गेलो. सो पर्टिक्युलर टू जनरल, स्पेसिफिक टू जनरल म्हणजे इंडक्टिव्ह, आणि जनरल टू स्पेसिफिक म्हणजे डिडक्टिव्ह. तर हे इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह असे आर्ग्युमेंट असतात. आता इंडक्टिव्ह आर्ग्युमेंटचे दोन प्रकार पडतात, स्ट्रॉंग आर्ग्युमेंट आणि वीक आर्ग्युमेंट. जो आर्ग्युमेंट जास्त पटणारा असतो, टिकणारा असतो, त्याला स्ट्रॉंग आर्ग्युमेंट म्हणतात. आणि जो आपला काहीच नाही म्हणून आरोप लावायचा म्हणून लावला त्याला वीक आर्ग्युमेंट असं म्हणतात. कोर्टामध्ये बघा, एखादी केस शुअर शॉट जिंकणार, पुरावा आहेच असं जर असेल तो स्ट्रॉंग आर्ग्युमेंट झाला, त्याच्या आधारे केलेला. काहीच पुरावे नाहीत, आता काहीतरी बोलायचं म्हणून वकील काहीतरी सुतावरून स्वर्ग गाठायला लागला, तो वीक आर्ग्युमेंट असतो. तसंच इथं देखील असतं इंडक्टिव्हमध्ये. स्ट्रॉंग आर्ग्युमेंट म्हणजे जे स्ट्रॉंग असतात, त्याच्या काहीतरी पार्श्वभूमी चांगली असते, आणि वीक आर्ग्युमेंट हे सुतावरून स्वर्ग गाठला या टाईप असतात. डिडक्टिव्ह आर्ग्युमेंटचे देखील दोन प्रकार पडतात, व्हॅलिड आणि इनव्हॅलिड आर्ग्युमेंट. आता व्हॅलिड आणि इनव्हॅलिड आर्ग्युमेंट म्हणजे काय? तर ज्या वेळेला एखादा आर्ग्युमेंट हा व्हॅलिड ठरतो, नुसता आर्ग्युमेंट केलाय पण तो सिद्ध होतो, तेव्हा त्याला व्हॅलिड आर्ग्युमेंट म्हणतात. इनव्हॅलिड आर्ग्युमेंट म्हणजे काय? तर जो आर्ग्युमेंट व्हॅलिड ठरत नाही त्याला इनव्हॅलिड आर्ग्युमेंट म्हणतात. वरचंच उदाहरण मी तुम्हाला परत देतो की ऑल मेन आर मॉर्टल, जतीन इज मॅन, जतीन इज मॉर्टल असं तुम्ही सांगितलं. सगळी माणसं मर्त्य आहेत, जतीन माणूस आहे, त्यामुळे जतीन मर्त्य आहे. हा व्हॅलिड होऊ शकतो का? माणसं सगळी मर्त्य आहेत, अमर असलेलं आपण पाहिलं नाही. जतीन माणूस आहे, यश दिसते माणूस आहे, आणि जतीन माणूस आहे म्हणून तो काय आहे? मर्त्य आहे, कधी ना कधी मरणार आहे. या उलट इनव्हॅलिड ॲग्रीमेंट काय, इनव्हॅलिड आर्ग्युमेंट काय असू शकेल? तर ऑल मेन हॅव हेअर, रोहित हॅज हेअर, रोहित इज ॲनिमल. बघा, सगळ्या माणसांना काय असतात? केस असतात. रोहितला केस आहेत, रोहित माणूस आहे. हा व्हॅलिड होऊ शकतो. या उलट आपण म्हटलं ऑल ॲनिमल हॅव हेअर, सगळ्या प्राण्यांना काय असतात? केस असतात. रोहित हॅज हेअर, रोहितला केस आहेत, त्यामुळे रोहित इज ॲनिमल, रोहित हा प्राणी आहे. होईल का? नाही, तो माणूस आहे, तो प्राणी नाही आहे कुठलाही. त्यामुळं सगळ्या प्राण्यांना केस असतात, ओके. रोहितला केस आहेत, ओके. या दोन्ही गोष्टी बरोबर आहेत, पण रोहित हा प्राणी आहे हे मात्र चूक नाही. असा जर आपण केला तर तो इनव्हॅलिड काय ठरतो? आर्ग्युमेंट ठरतो. अशा पद्धतीनं आर्ग्युमेंट्स हे विचारले जात असतात. यानंतर आपण दुसऱ्या भागाकडे वळणार आहोत, ते म्हणजे डेफिनेशन्स. आता मित्रांनो, आर्ग्युमेंट नंतरचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे डेफिनेशन्स. आता डेफिनेशन्स हा काय प्रकार आहे? तर अनेक प्रकारच्या संकल्पना ज्या असतात त्या डिफाईन करणं याला डेफिनेशन असं म्हणतात. प्रत्येक गोष्टीची एक डेफिनेशन असते. डेफिनेशनचे साधारणतः 7 प्रकार ज्याच्यावरती प्रश्न हे नेहमीपणानं विचारले जात असतात. त्या अनुषंगानं आपण या डेफिनेशन्सकडं काय करूया? बघूया. आपण डेफिनेशन्सकडं बघत असताना 7 प्रकारचे प्रश्न नक्की कसे येतात या डेफिनेशन्सवरती? तर पहिला प्रकार असतो स्टिप्युलेटिव्ह डेफिनेशन. आता मित्रांनो, स्टिप्युलेटिव्ह डेफिनेशन हे काय आहे? तर स्टिप्युलेटिव्ह डेफिनेशन म्हणजे न्यूली कॉइन्ड टर्म, नव्यानं अस्तित्वात आलेली संकल्पना. ही जेव्हा असते तेव्हा त्याला स्टिप्युलेटिव्ह डेफिनेशन म्हणतात. डिक्शनरीत त्याची संकल्पना नसते, कारण ती नव्यानं उदयाला आलेली असते. जे काय अस्तित्वात आहे जगात ते डिक्शनरीत असू शकतं. तुम्ही अकाउंटन्सीची व्याख्या विचारा, तुम्ही बुककीपिंगची व्याख्या विचारा, फिजिक्स म्हणजे काय विचारा, अर्थ म्हणजे काय विचारा, या सगळ्या गोष्टी डिक्शनरीत असतील. पण
पण तुम्ही सेल्फी म्हणजे काय विचारलं तर ते फार असणार नाही आहे डिक्शनरीत. याचं कारण सेल्फी ही नव्यानं 21व्या शतकात अगदी अलीकडं उदयाला आलेली संकल्पना आहे. स्वतःचाच फोटो वेगवेगळ्या फ्रेममध्ये मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेणं म्हणजे सेल्फी. अशी सेल्फीची व्याख्या आपण करू शकतो, पण तो डिक्शनरी मिनिंग नाही. याचं कारण सेल्फी ह्या शब्दाचा, त्या संकल्पनेचा उदय नव्यानं झाला आहे. अशा ज्या असतात त्याला स्टिप्युलेटिव्ह डेफिनेशन असं म्हणतात. दुसरी असते ती म्हणजे प्रिसायझिंग डेफिनेशन. प्रिसायझिंग डेफिनेशन म्हणजे काय तर ज्या डेफिनेशन एखाद्या विशिष्ट परिस्थितीवर आधारित निर्माण झालेल्या असतात त्यांना प्रिसायझिंग डेफिनेशन असं म्हटलं जातं. सिनेमा हॉलमध्ये आपण गेलो तर तिथे लिहिलेलं असतं की 18 वर्षापेक्षा लहान व्यक्तींनी त्यांचं ओळखपत्र दाखवायला पाहिजे. एवढं लिहिण्यापेक्षा तिथे लिहितात विद्यार्थ्यांनी त्यांचं ओळखपत्र दाखवणं बंधनकारक आहे. आता विद्यार्थी कोण? एखादा 22-23 वर्षाचा व्यक्ती जो असेल, कुठंतरी पोस्ट ग्रॅज्युएशन करतो तो पण विद्यार्थी आहे. पण नाही, त्या सिनेमा हॉलच्या दृष्टीनं 18च्या खालचा म्हणजे विद्यार्थी अशी त्यांनी संकल्पना केली. शाळेमध्ये काय म्हणतात, कॉलेजमध्ये काय म्हणतात याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही. अशा पद्धतीने एखाद्या विशिष्ट टिपिकल सिच्युएशननं ठरवलं की ती प्रिसायझिंग डेफिनेशन असते. त्यामुळं मूव्ही हॉलमध्ये 18 वर्षाचा खालचा म्हणजे विद्यार्थी हे तिथं आपण समजून घेणं गरजेचं असतं. त्यानंतर असते ती म्हणजे पर्स्युएसिव्ह डेफिनेशन. आता पर्स्युएसिव्ह डेफिनेशन म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला काहीतरी विचार करायला भाग पाडणारी जी व्याख्या असते तिला पर्स्युएसिव्ह डेफिनेशन असं म्हटलं जातात. एखाद्याचे विचारांना चालना देणं, विचार परिवर्तन करणं हे या पर्स्युएसिव्ह डेफिनेशनच्या माध्यमातून घडत असतं. मित्रांनो, एखाद्या गोष्टीच्या बाजूनं, एखाद्या गोष्टीच्या विरुद्ध एखाद्याचं मन वळवणं, मतपरिवर्तन करणं हे पर्स्युएसिव्ह डेफिनेशनमधून केलं जात असतं. उदाहरणार्थ ॲबॉर्शनचं वर्णन जर आपण गर्भपाताचं करणार असू तर आपण म्हणू शकतो मर्डर ऑफ इनोसंट चाइल्ड बिफोर बर्थ. एका निष्पाप जीवाचा जन्मापूर्वी केलेला खून म्हणजे गर्भपात असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी, त्याच्याबद्दल नकारात्मक भावना लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी याला म्हटलं जातं पर्स्युएसिव्ह डेफिनेशन. यानंतर असते ती म्हणजे लेक्झिकल किंवा रिपोर्टिव्ह डेफिनेशन. आता लेक्झिकल किंवा रिपोर्टिव्ह डेफिनेशन म्हणजे काय तर भाषेमध्ये साधारणतः जे शब्द नेहमी येत असतात त्याची केली जाणारी डेफिनेशन. जे शब्द भाषेत असतात, डिक्शनरीत असतात, नेहमी वापरात असतात त्याची डेफिनेशन. याला म्हणायचं लेक्झिकल किंवा रिपोर्टिव्ह. सगळ्यांना माहीत आहे, सगळीकडे आहे, पण गरज लागली म्हणून सांगितली अशा टाईपच्या. आता नदी म्हणजे काय, पुस्तक म्हणजे काय, टेबल म्हणजे काय, डोंगर म्हणजे काय सगळ्यांना माहीत असतं. दॅट इज लेक्झिकल ऑर रिपोर्टिव्ह डेफिनेशन. त्यानंतर असते ती म्हणजे थेरॉटिकल डेफिनेशन. थेरॉटिकल डेफिनेशन म्हणजे काय तर थेरॉटिकल डेफिनेशन या अशा डेफिनेशन असतात की एखाद्या शब्दाचं वर्णन करण्यासाठी त्या केलेल्या असतात. एखादा ऑब्जेक्ट आहे आणि तो शब्दात व्यक्त करायचा आहे. आता ज्ञान म्हणजे काय, सौंदर्य म्हणजे काय याच्या जर व्याख्या एखाद्या तत्ववेत्त्याने केल्या तर त्या वेगवेगळ्या असू शकतात. त्याला थेरॉटिकल डेफिनेशन असं म्हटलं जातं. त्यानंतर असतात त्या ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशन. ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशन म्हणजे काय तर ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशन म्हणजे एखादं उदाहरण देऊन एखाद्या संकल्पना स्पष्ट करणं, उदाहरणाच्या माध्यमातून त्या संकल्पनेची व्याख्या करणं याला ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशन असं म्हटलं जातं. उदाहरणच द्यायचं झालं तर गवत नेहमी हिरव्या रंगाचं असतं. त्यामुळं आपल्याला जर गवताची डेफिनेशन करायची असेल तर आजूबाजूला जे हिरव्या रंगाचं दिसतंय ते गवत आहे असं आपण म्हणू शकतो. ही झाली ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशन. त्या हिरव्या रंगावरून आपण गवताची व्याख्या केली. त्यानंतर असतात ॲनालॉगस डेफिनेशन. ॲनालॉगस डेफिनेशन म्हणजे काय तर तुलना केली जाते. त्याच्यामध्ये लाईकलीनेस जो असतो, ॲनालॉजी ती असते,
सहसंबंध जो असतो त्या माध्यमातून डेफिनेशन केली जाते, सांगितला जातो सहसंबंध, त्याला ॲनॉलॉजिस डेफिनेशन असं म्हटलं जातं. उदाहरणच तुम्हाला द्यायचं झालं तर संसद ही देशाची असते, विधानसभा ही राज्यांची असते. यातली सिमिलॅरिटी काय आहे तर विधेयकं तिथं मंजूर केली जातात, संसदेत पण विधेयकं मंजूर केली जातात, राज्याच्या विधानसभेत पण विधेयकं मंजूर केली जातात. म्हणजे त्यांचं फंक्शनिंग कार्य सारखंच असतं, विधेयकं मंजूर करणं. आता त्याची लेव्हल वेगळी असेल, कॅटेगरी वेगळी असेल, सगळं वेगळं असेल. विधानसभा ही एका राज्याची आहे, संसद पूर्ण देशाची आहे, पण विधेयकं मंजूर करणं हे काम संसदेत पण होतं आणि काय अशात होतं, विधानसभेत पण होतं. अशी ॲनॉलॉजी सांगणं, याला ॲनॉलॉजिकल डेफिनेशन असं आपण म्हणत असतो. यानंतर मित्रांनो, याच्याबद्दलच डेफिनेशनबद्दलच बोलत असताना आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न येत असतो, तो म्हणजे एक्सटेन्सिव्ह डेफिनेशन आणि इंटेन्शनल डेफिनेशन. एक्सटेन्शनल डेफिनेशन आणि इंटेन्शनल डेफिनेशन या काय संकल्पना आहेत. आता इंटेन्शनल आणि एक्सटेन्शनल या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. एक्सटेन्शनल म्हणजे विस्तारात्मक. एक्सटेन्शनल डेफिनेशन म्हणजे कशी डेफिनेशन असते तर त्या डेफिनेशनमध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लूड झालेल्या असतात. उदाहरणच द्यायचं झालं तर सौरमंडल, सोलार सिस्टीम मी म्हटलं तर सगळे ग्रह, सूर्य हे त्याच्यात इन्क्लूड आहेत. युनायटेड नेशन्स म्हटलं तर त्या युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे मेंबर असलेले सगळे आहेत. मी सार्क म्हटलं की दक्षिण आशियाई जे सगळे देश सार्कचे सभासद आहेत, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, आणखी जे जे सगळे आहेत ते त्याच्यात येतात. भारतातली राज्य असं म्हटलं की सगळी राज्य येतात. अगदी तिकडे जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, बंगाल, सगळ्या टोकाटोकापासून या ज्या गोष्टी घडतात याला म्हटलं जातं एक्सटेन्शनल किंवा विस्तारात्मक डेफिनेशन. त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या असतात त्या असतात इंटेन्शनल डेफिनेशन्स. इंटेन्शनल म्हणजे काय तर स्पेसिफिक, निश्चित असा त्याचा अर्थ होतो. ज्या वेळेला मी समसंख्या असं म्हणतो त्यावेळेला अगदी सोपं असतं, 2 ज्याला भाग जातो त्याला समसंख्या असं म्हणतात. ज्या वेळेला मी विषम संख्या असं म्हणतो त्यावेळेला कोणत्या असतात, 2 भाग जात नाही त्या. ज्या वेळेला मी मूळ संख्या असं म्हणतो त्यावेळेला कोणत्या संख्या असतात तर त्याच संख्येनं आणि 1 ज्याला भाग जात होतो. असं ज्या असतात संकल्पना त्याला इंटेन्शनल डेफिनेशन असं म्हटलं जात असतं, स्पेसिफिक. तर अशा पद्धतीच्या या वेगवेगळ्या डेफिनेशन केल्या जात असतात. मित्रांनो, या अनुषंगानं काही प्रश्न मला तुम्हाला सांगायचे आहेत. प्रश्न सांगत असताना पहिला प्रश्न मला तुम्हाला इथं सांगायला आवडेल की जो बऱ्याच वेळा विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. तर तो कोणता प्रश्न असतो याच्यावरचा तर एक सोपा प्रश्न आहे, आर्ग्युमेंटशी संबंधित आहे. आयडेंटिफाय द आर्ग्युमेंट अंडर विच इन्स्टॅन्शियल प्रपोजिशन आर इन्फरेबल फ्रॉम युनिव्हर्सल प्रपोजिशन. युनिव्हर्सल प्रपोजिशन जे आहे त्यातून आपल्याला इन्स्टॅन्शियल प्रपोजिशन कडे येण्याचा इन्फरन्स कुठल्या आर्ग्युमेंटमधनं कळतो. 4 ऑप्शन्स आहेत, डिडक्टिव्ह, इंडक्टिव्ह, रिडक्टिव्ह आणि ॲनॉलॉजिकल. कोणते ऑप्शन आहेत? डिडक्टिव्ह, इंडक्टिव्ह, रिडक्टिव्ह आणि ॲनॉलॉजिकल. आता लक्षात घ्या काय विचारलंय आपल्याला, इन्स्टॅन्शियल प्रपोजिशन आणि फ्रॉम इन्फरेबल, फ्रॉम युनिव्हर्स टू इन्फरेबल. युनिव्हर्स म्हणजे जनरल, इन्फरेबल म्हणजे स्पेसिफिक. जनरलकडून स्पेसिफिककडे येणारा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा डिडक्टिव्ह डोळे झाकून आपण उत्तर देऊ शकतो. अशा पद्धतीचा प्रश्न या आर्ग्युमेंटवरती विचारला जाऊ शकतो. आपण लक्षात ठेवायला काही हरकत नाही. त्यानंतर
तुम्हाला एक प्रश्न मला सांगायला आवडेल. कशावर विचारला जाणारा? तर आत्ता जे आपण डेफिनेशन्स बघितल्या त्याच्यावर विचारला जाणारा. समजा आपल्याला विचारलं जातं की सोलार सिस्टीम इज एक्झाम्पल ऑफ. सौरमंडल हे कसलं उदाहरण आहे? आता सौरमंडल कसलं उदाहरण आहे ते मी तुम्हाला सांगितलं. 4 ऑप्शन तुम्हाला दिले जातील. 4 ऑप्शन कोणते दिले जातील? तर तुम्हाला एक ऑप्शन दिला जाईल ॲनालॉगस, दुसरा ऑप्शन दिला जाईल थेरॉटिकल, तिसरा ऑप्शन तुम्हाला दिला जाईल एक्सटेन्शनल आणि चौथा इंटेन्शनल. तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे सौरमंडल म्हटलं की त्याच्यात ग्रह येतात, सूर्य येतो. याचाच अर्थ काय होतो? ग्रह येतात, सूर्य येतात, याच्यामुळे त्याचं नाव पडत नाही. तर एक गोष्ट म्हटली की बऱ्याच गोष्टी त्याच्यात येतात. ऑल इन्क्लुसिव्ह आहे, विस्तारात्मक आहे, त्यामुळं एक्सटेन्शनल हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. या टाईप प्रश्न विचारले जात असतात सेटनेटच्या परीक्षेमध्ये. यानंतर आपण मित्रांनो व्हेन डायग्राम असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला तो कॉम्प्लेक्स रिलेशनशिप, गुंतागुंतीची रिलेशनशिप दाखवत असतो. उदाहरणच तुम्हाला द्यायचं झालं तर एखादा विद्यार्थी असतो, त्यावेळेला तो विद्यार्थी शिस्त असलेला असतो आणि सिन्सिअर देखील असतो. आता मी 3 आकृतीत दाखवल्याप्रमाणे ABC काढले. ए हा काय दाखवतोय? शिस्त दाखवतोय. बी काय दाखवतोय? सिन्सिअरिटी दाखवतोय. आणि सी काय दाखवतोय? विद्यार्थी दाखवतोय. आता रिलेशनशिप कशी झाली? ए आणि बी एकत्र आलेला काही भाग आहे म्हणजे तिथं शिस्त पण आहे, सिन्सिअरिटी पण आहे. बी आणि सी एकत्र आलेला आहे म्हणजे विद्यार्थी आहे आणि तो सिन्सिअर आहे. ए आणि सी एकत्र आलेला आहे म्हणजे तिथं काय आहे? शिस्त आहे, विद्यार्थी आहे. ए म्हणजे कोण दाखवलंय आपण? शिस्त. बी म्हणजे सिन्सिअरिटी आणि सी म्हणजे विद्यार्थी. आता तिघे जिथे एकत्र आलेत तो जो छोटा भाग आहे तिथे विद्यार्थी पण आहे आणि कसा आहे तो? शिस्त असलेला पण आहे आणि सिन्सिअर असलेला पण आहे. तेवढ्या भागापुरता हे जे दाखवलं जातं ह्याला व्हेन डायग्राम असं म्हणतात. इथं कॉम्प्लेक्स रिलेशनशिप दाखवली जाते. शिस्त आणि सिन्सिअरिटी एका ठिकाणी आहे. कुठं? जिथे ए आणि बी दोघे एकत्र आले. सिन्सिअरिटी आणि विद्यार्थी आहे जिथे बी आणि सी आलेत. आणि शिस्त आणि विद्यार्थी आहे जिथे ए आणि सी आलेत. ए बी सी तिघांनी जिथे एकमेकांना छेदलंय तिथला विद्यार्थी आहे तो डिसिप्लिन असलेला आणि सिन्सिअर असा दोन्हीही आहे. अशा पद्धतीचे जे असतात त्याला व्हेन डायग्राम असं म्हटलं जातं. प्रिमायसेस, कन्क्लुजन याच्यामधली ॲनॉलॉजी दाखवून, याच्यामधला सहसंबंध दाखवून प्रश्न सोडवण्याचं काम, कन्क्लुजनपर्यंत जाण्याचं काम हा व्हेन डायग्राम आपल्याला करून देत असतो. इंटरसेक्शन पॉईंट असं म्हणतात जिथं हे 3 वर्तुळे एकमेकांना छेदलेली असतात त्याला. प्रिमाइस म्हणजे काय? तर आपले प्रिमाइस कोणती असते? तर आपण जी विधानं करतो ती. आणि कन्क्लुजन म्हणजे आपण जो निष्कर्ष काढतो तो, किंबहुना आपला आर्ग्युमेंट असतो तो. या माध्यमातून व्हेन डायग्रामच्या माध्यमातून देखील आपण बऱ्याच वेळेला काय करत असतो? हे सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो व्हेन डायग्रामबद्दल बोलल्यानंतर आपण ज्याच्याकडे वळणार आहोत ती म्हणजे ॲनालॉजी. ॲनालॉजी म्हणजे काय? तर जेव्हा 2 वेगवेगळ्या साम्य असलेल्या आणि फरक असलेल्या परिस्थिती असतील, घटना असतील, इतर काही गोष्टी असतील, याच्यामधला सहसंबंध जोडला जातो तेव्हा त्याला ॲनालॉजी असं म्हटलं जातं. सहसंबंध. पहिली आपण व्हर्बल ॲनालॉजी बघूया. आता व्हर्बल ॲनालॉजी असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला या व्हर्बल ॲनालॉजीमध्ये एक जोडी दिलेली असते शब्दांची आणि त्यातल्या दुसऱ्या जोडीतला एकच शब्द दिलेला असतो, दुसरा आपल्याला शोधायचा असतो. हे आपल्याला कोणत्या माध्यमातून करायचं असतं? तर हे आपल्याला सहसंबंध जुळवून करायचं असतं. आता एक साधं उदाहरण तुम्हाला देतो. विरुद्धार्थी शब्दांची जोडी दिली, बिग स्मॉल, आणि पलीकडं हॉट आणि क्वेश्चन मार्क. तर आपण काय करणार? बघणार बिगला विरुद्धार्थी स्मॉल आहे, मग हॉटला विरुद्धार्थी काय असेल? कोल्ड असेल. किंवा दुसरं बिग लार्ज ही समानार्थी शब्दांची जोडी आहे.
पलीकडे मी स्मॉल दिला, क्वेश्चन मार्क दिला. बिगला आपण लार्ज म्हणतो, स्मॉलला काय म्हणू, टीनी म्हणू. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला ऑब्जेक्ट आणि क्लासिफिकेशन असं दिलेलं असतं. ग्रीन म्हटलं की तो कलर आहे, इतर काहीतरी पलीकडे दिलेलं असेल. त्यानंतर बऱ्याच वेळेला ऑब्जेक्ट आणि लोकेशन असं दिलेलं जातं. उदाहरणच द्यायचं झालं तर कारला गॅरेज, तर स्टोअरला काय, तर स्टोअरला काय येईल, किचन. बऱ्याच वेळा कॉज आणि इफेक्ट रिलेशनशिप दिली जाते. उदाहरणच द्यायचं झालं तर फायर बर्न, आग लावली तर आग लागली तर जळून जाईल, या टाईप. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम आणि सोल्युशन अशी रिलेशनशिप असते. हंग्रीला इट, थर्स्टीला ड्रिंक, बरोबर ना. भूक लागली तर जेवण करणं, तहान लागली तर पाणी पिणं, या टाईप ॲनॉलॉजीज असतात. याला व्हर्बल ॲनॉलॉजीज म्हणतात. याच्यावर प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जात असतो. यानंतर मित्रांनो आपण ज्याच्याबद्दल बोलणार आहोत ती असते नंबर ॲनॉलॉजी. आता ही नंबर ॲनॉलॉजी काय असते, तर नंबर ॲनॉलॉजीमध्ये आकड्यांशी संबंधित असते. म्हणजे काय, एक पेअर दिलेली असते एका साईडला जोडी आकड्यांची, त्यातला सहसंबंध शोधायचा असतो आणि दुसरी पेअर जी असेल, दुसरा ग्रुप जो असेल, त्यातलं काय काढायचं असतं, आकडा कोणता येईल ते काढायचं असतं. एक उदाहरण तुम्हाला मी इथे डिस्प्ले केलंय, त्यात बघा. पहिल्या ह्याच्यात काय दिलंय, वरती 16 खालती 8, वरती 3 खालती 6, म्हणजे बरोबर उलट आहे. डाव्या बाजूला जर बघितलं तर वरची संख्या दुप्पट आहे, उजव्या बाजूला बघितलं तर खालची संख्या ही वरच्या संख्येच्या दुप्पट आहे. दुसऱ्यात बघितलं तसंच आहे, वरची दुप्पट खालची निमपट डाव्या बाजूला, वरची निमपट खालची दुप्पट उजव्या बाजूला आहे, बरोबर. 10 दून 20 आणि 4 दून 8. आता इकडं बघा, लास्टला काय दिलंय, लास्ट उजव्या बाजूला 5 एके 5, 5 दून 10, वरची निमपट खालची दुप्पट. म्हणजे इकडं काय पाहिजे डाव्या बाजूला, तर खालची निमपट वरची दुप्पट, 12 एके 12, 12 दून 24. खाली 4 उत्तर आहेत बघा, 13, 17, 20, 24. तर 24 हे आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीनं ॲनॉलॉजी असतात. हे मी एक सोपं उदाहरण तुम्हाला जस्ट समजण्यासाठी दिलं. अशीच एखादी ॲनॉलॉजी आपण लावू शकतो की एका सिरीजमध्ये तुम्हाला दिलंय की समजा 144, 169, 196 आणि 225. दुसऱ्या सिरीजमध्ये दिलंय 12, 13, क्वेश्चन मार्क आणि 15. तर तुम्हाला माहिती आहे 12चा वर्ग 144, 13चा 169, 14चा 196, 15चा 225. सो त्या रिकाम्या जागी 14 उत्तर येईल. या पद्धतीनं आपल्याला नंबर ॲनॉलॉजीवरचे प्रश्न हे काय करायचे असतात, सामोरं जायचं असतं, सोडवायचे असतात. यानंतर आपण ज्याचा विचार करणार आहोत तो फार महत्त्वाचा घटक आहे, स्क्वेअर ऑफ अपोजिशन. आता ज्या वेळेला आपण स्क्वेअर ऑफ अपोजिशन असं म्हणतो त्यावेळेला हा काय नक्की प्रकार असतो, हा काय प्रकार आहे, याच्याकडं आपण विचार केला पाहिजे, बघितलं पाहिजे. आता स्क्वेअर ऑफ अपोजिशन म्हणजे नक्की काय, तर ज्या वेळेला आपण स्क्वेअर ऑफ अपोजिशन असा शब्द वापरतो तेव्हा काही गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ही एक पद्धत आहे, हा एक तरीका आहे, मूळचा सायकॉलॉजीमधला आहे आणि या सायकॉलॉजीमधल्या मूळच्या तरीक्यामधनं आपण काय करत असतो तर एखादा बिहेवियर, एखादी वागणूक ही समजून घेत असतो आणि त्या माध्यमातून ॲनॉलॉजीज लावत असतो. आपण जर विचार केला तर तुम्हाला जी आकृती दिलेली आहे त्याच्यात ए, ई, ओ आणि आय अशा 4 गोष्टी दिसत असतील. ए, ई, ओ आणि आय. मित्रांनो, आता हे ए, ई, ओ आणि आय हा नक्की काय प्रकार आहे, तर ज्या वेळेला आपण हे ए, ई, ओ आणि आय बघतो तेव्हा 4 प्रकार त्याच्यात असतात. 4 शब्द तुम्हाला दिलेले दिसतील. पहिला असतो कॉन्ट्रॅडिक्टरी, दुसरा आहे कॉन्ट्ररी, तिसरा आहे सब कॉन्ट्ररी आणि चौथा आहे सब अल्टरनेशन. या शब्दांकडे जाण्यापूर्वी सुरुवातीला तुम्हाला या ए, ई, आय आणि ओचे अर्थ सांगतो. ए म्हणजे काय,
तर ऑल सगळे, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह याला म्हणतात काय? ऑल, ए. त्यानंतर ज्या वेळेला आपण ई म्हणतो त्यावेळेला नो असतो, युनिव्हर्सल निगेटिव्ह. पहिले दोन सोपे असतात. ए म्हणजे काय? तर युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. ई म्हणजे काय? युनिव्हर्सल निगेटिव्ह. त्यानंतर खाली जो आय आहे त्या आयचा अर्थ काय होतो की सम, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह, काही अफर्मेटिव्ह असू शकतात. आणि जो ओ असतो त्याचा अर्थ होतो पर्टिक्युलर निगेटिव्ह, सम नॉट, काही निगेटिव्ह असू शकतात. अशा पद्धतीचे हे आर्ग्युमेंट असतात. तुम्हाला अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर हे कसं सांगता येईल? तर अगदी सोपं आहे. ऑल ए आर बी म्हणजे काय? तर सगळे ए बी आहेत. हा ए झाला, कारण ए म्हणजे काय? युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, सगळे आहेतच. ई तुम्हाला जर सांगायचं झाला युनिव्हर्सल निगेटिव्ह, तर नो ए आर बी, कुठलाच ए बी नाहीये. त्यानंतर तिसरं जर सम तुम्हाला सांगायचं झालं आय, तर आपण काय म्हणू शकतो? सम ए आर बी, कुठले तरी ए हे बी आहेत. या उलट जर ओ सांगायचं झालं, ओ म्हणजे काय? सम नॉट, पर्टिक्युलर निगेटिव्ह, तर मी काय म्हणेन? सम ए आर नॉट बी. हे जे असतं याला म्हणतात स्क्वेअर ऑफ अपोजिशन मधली ॲनालॉजी. आणि हेच आपल्याला शिकायचं आहे. मित्रांनो, आता हे शिकत असताना काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. पहिली गोष्ट काय लक्षात घेतली पाहिजे? तर पहिली गोष्ट अशी की काही शब्द असतात ज्याच्यावरून आपण समजलं पाहिजे तो ए आहे, ई आहे, ओ आहे की आय आहे. म्हणजेच तो ऑल आहे, नो आहे, सम आहे का सम नॉट आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. ए कधी असतो? तर ज्या वेळेला ऑल, एव्हरी, ईच असे शब्द येतात तेव्हा ते युनिव्हर्सल पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह असतं. ऑल, ईच, एव्हरी, सगळे या अर्थानं. आता उदाहरणच तुम्हाला द्यायचं झालं तर ऑल मेन आर गुड, सगळी माणसं चांगलीच असतात असं मी म्हटलं तर ते ए मधलं येत असतं, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. ई युनिव्हर्सल निगेटिव्ह, नेव्हर, नन, कॅन नेव्हर बी, कॅन नॉट असे सगळे निगेटिव्ह शब्द आले की समजायचं ते युनिव्हर्सल निगेटिव्ह आहे. ई आहे नो मॅन इज गुड, कुठलाच व्यक्ती चांगला नाही, हे निगेटिव्ह झालं, युनिव्हर्सल निगेटिव्ह, कोणालाच चांगलं म्हणत नाही, सगळेच वाईट. त्यानंतर ई म्हणजे काय? तर ई म्हणजे युनिव्हर्सल निगेटिव्ह आपण बघितलं. त्यानंतर आय काय असतो? आय म्हणजे पर्टिक्युलर पॉझिटिव्ह किंवा पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह असेल तर ॲटलिस्ट, मॅक्झिमम, ऑलमोस्ट, मिनिमम, ऑफन, फ्यू असे शब्द आले की त्याला म्हणायचं आय. आय म्हणजे काय? पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. ओके. सम मेन आर गुड, काही व्यक्ती चांगल्या असतात, काही, सम आला ना. त्यानंतर पर्टिक्युलर निगेटिव्ह म्हणजे काय? तर हार्डली, रेअरली, सेल्डम, स्केअर्सली असे शब्द जर आले तर त्याला म्हणायचं पर्टिक्युलर निगेटिव्ह ओ. उदाहरणच द्यायचं झालं तर सम मेन आर नॉट गुड, काही लोक चांगले नसतात, म्हणजे बाकीचे असतात ना, काही नसतात, हे निगेटिव्हली सांगितलं. या पद्धतीचं स्क्वेअर ऑफ अपोजिशन असतं. आता या स्क्वेअर ऑफ अपोजिशनमध्ये 4 गोष्टी येतात ज्या आपण विचारात घेतल्या पाहिजेत. ए, ऑल याला म्हटलं जातं, ते असतं. त्याचप्रमाणे ई म्हणजे नो असतं, आय म्हणजे सम असतं आणि ओ म्हणजे सम नॉट असतं. अनुक्रमे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, युनिव्हर्सल निगेटिव्ह, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह आणि पर्टिक्युलर निगेटिव्ह. काय शब्दावरून कसं ओळखायचं
हे मी तुम्हाला सांगितलं. आता मित्रांनो, याच्याकडे जात असताना एक एक गोष्ट आपण बघूया. पहिलं असतं कॉन्ट्रॅडिक्टरी. कॉन्ट्रॅडिक्टरी याचा अर्थ काय? तर कॉन्ट्रॅडिक्टरीचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. कॉन्ट्रॅडिक्टरी स्टेटमेंट केली जातात. आपण सगळ्यांनी बघितलेली असते. कॉन्ट्रॅडिक्टरी स्टेटमेंट म्हणजे काय असतात? तर विरोधी अशा स्वरूपाची स्टेटमेंट जर असतील तर त्याला आपण काय म्हणू शकतो? कॉन्ट्रॅडिक्टरी स्टेटमेंट असं म्हणू शकतो. आता कॉन्ट्रॅडिक्टरी म्हणजे विरुद्धार्थी. हे चिन्ह तुम्हाला इथं दिसत असेल. आत्ता मी जे तुमच्यासमोर फिगर पकडलेली आहे त्याच्यामध्ये ऑलवेज अपोजिट ट्रू व्हॅल्यू, कायम विरोधी असं जे असतं त्याला आपण काय म्हणत असतो? कॉन्ट्रॅडिक्टरी असं म्हणत असतो. त्यानंतर दुसरं असतं ते म्हणजे कॉन्ट्ररी. आता कॉन्ट्ररी म्हणजे काय? कॅन नॉट बोथ बी ट्रू. दोन्ही बरोबर नसतात. हे बरोबर असेल तर ते चूक, ते बरोबर असेल तर हे चूक. याला सब कॉन्ट्ररी म्हणजे काय? तर डाऊन ट्रूथ अप फॉल्स. खाली येताना चुकीचं, वर जाताना बरोबर. आणि सब अल्टरनेटिव्ह म्हणजे डाऊन ट्रूथ अप फॉल्स आपण बघितलं. आणि शेवटचं चौथं आपण जे बघणार आहोत ते सब कॉन्ट्ररी म्हणजे काय? कॅनॉट बोथ बी फॉल्स. दोन्ही चुकीचे नाहीत. या अर्थानं या गोष्टी घेतल्या जात असतात. आता आपण यातल्या एकेकाबद्दल माहिती डिटेलमध्ये घ्यायची असेल तर निश्चितपणानं आपण काय केलं पाहिजे? तर एक मी सेपरेट व्हिडिओ या स्क्वेअर ऑफ अपोजिशनवर बनवणार आहे. तो आपण बघितला पाहिजे. त्या व्हिडिओकडं आपण योग्य वेळी जाऊच. मी लिंक त्याची तुम्हाला शेअर करणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे या स्क्वेअर ऑफ अपोजिशनवर कशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो यासाठी मी तुम्हाला एक साधा प्रश्न इथं देतोय, ज्यामधून तुम्हाला स्क्वेअर ऑफ अपोजिशन कसं सोडवायचं याची माहिती ही मिळू शकेल. प्रश्न अगदी सोपा आहे, परीक्षेत विचारलेला आहे, ज्या माध्यमातून तुम्ही स्क्वेअर ऑफ अपोजिशन अगदी काय करू शकता? चांगल्या प्रकाराने सोडवू शकता. आता कोणता प्रश्न आहे स्क्वेअर ऑफ अपोजिशनवरचा? तर अगदी सोपा प्रश्न आहे की विचारलेला आहे, कन्सिडर द फॉलोइंग प्रिमाइस अँड कन्क्लुजन अँड आयडेंटिफाय मूड. मूड शोधायचा आहे आपल्याला. तर तो कसा शोधायचा बघा. अगदी सोपा आहे. प्रिमाइस अशी आहे, ऑल कलर्स आर व्हिजिबल. दुसरी प्रिमाइस आहे, नो कलर इज व्हिजिबल. सगळे कलर व्हिजिबल आहेत, कुठलाच कलर व्हिजिबल नाही. कन्क्लुजन काय काढला? सम इनइव्हिटेबल थिंग्स आर नॉट कलर्स. काही टाळता न येणाऱ्या गोष्टी या कलर नसतात. आता मूड शोधत असताना ABCD 4 ऑप्शन आहेत. AAI, AEO, AEI आणि AOI असं तुम्हाला दिलेले आहेत ऑप्शन्स. आता हे कुठून आले? तर AEIO हे जे आपले 4 आहेत त्यातनं हे आलेलं आहे. म्हणजे कॉन्ट्ररी, सब कॉन्ट्ररी, कॉन्ट्रॅडिक्टरी आणि सब अल्टरनेशन याच्यामधून. तर याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर पहिली गोष्ट प्रिमाइसमध्ये ऑल कलर्स आर व्हिजिबल. सगळे व्हिजिबल आहेत. हे पहिलं तुम्हाला दिलंय. दुसरं काय दिलंय? नो कलर इज व्हिजिबल. याचाच अर्थ आपल्याकडे दोन गोष्टी दिलेल्या आहेत ज्या आपण बघतोय. ऑल आर व्हिजिबल, नो इज व्हिजिबल. म्हणजे दोन गोष्टी तर आलेल्या आहेत. कोणत्या दोन गोष्टी आलेल्या आहेत? ऑल आर व्हिजिबल आणि नो कलर इज व्हिजिबल असं ज्या वेळेला दिलं आहे त्याच्यात. तर युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह आणि युनिव्हर्सल निगेटिव्ह या दोन गोष्टी आलेल्या आहेत. आता तिसरं जे स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला ते काय आहे? सम इनिव्हिटेबल थिंग्स आर नॉट कलर्स. म्हणजे सम नॉट आलेला आहे इथं बघा. सम नॉट याचा अर्थ काय? तर सम नॉट म्हणजे पर्टिक्युलर निगेटिव्ह जो असतो तो पण इथं आलेला आहे ओ. म्हणजे इथं काय काय आलेलं आहे? ए आलाय,
पहिल्या प्रिमाइसमध्ये. दुसरी प्रिमाइस जी आहे नो कलर इज व्हिजिबल, त्या ठिकाणी काय आलेलं आहे दुसऱ्या प्रिमाइसमध्ये, तर तिथं आलेला दिसतोय आपल्याला ई. त्यानंतर ओ म्हणजे सम नॉट हा कन्क्लुजनमध्ये आलाय, पण आय जो आहे सम जो आहे तो कुठेही आलेला नाही. त्यामुळं AEO दुसरा जो ऑप्शन आहे तो आपण स्वीकारू शकतो. याचं कारण आय हा तिथं आलेला नाही आहे. तर अशा पद्धतीनं हे बघितलं जातं स्क्वेअर ऑफ अपोजिशन, ज्याच्यावर मी तुम्हाला डिटेल्डमध्ये माहिती देणार आहे स्पेशल लेक्चर घेऊन. नंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे इंडियन लॉजिक. आत्तापर्यंत आपण जे बघितलं ते वेस्टर्न लॉजिक होतं. इंडियन लॉजिकमध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की प्रमाणच असतात. इंडियन लॉजिक हे वैध अशा कायदेशीर ज्ञानावर, व्हॅलिड लिगल नॉलेजवर आधारित आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही जी प्रमाण म्हणजे काय असतं तर ज्ञान मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग असतात. 6 प्रकारची प्रमाणं असतात. पहिलं असतं प्रत्यक्ष किंवा परसिप्शन. ज्या वेळेला प्रत्यक्ष ज्ञानाशी संपर्क येऊन आपल्या 5 सेन्स ऑर्गनचा वापर करून आपण एखादं ज्ञान मिळवतो तेव्हा त्याला परसिप्शन किंवा प्रत्यक्ष म्हणतात. मांजर कसं दूध पितं हे आपण प्रत्यक्ष बघून डोळ्याच्या माध्यमातून पाहत असतो, त्याला म्हणायचं प्रत्यक्ष किंवा परसिप्शन. दुसरं असतं अनुमान किंवा इन्फरन्स. म्हणजे काय तर ज्या वेळेला काहीतरी गृहीत आपण धरतो, काहीतरी तार्किक असा गेस करतो, त्यावेळेला त्याला अनुमान किंवा इन्फरन्स असं म्हटलं जातं. अगोदर आपण अनुभवलेल्या घटना, आपल्याकडे असलेला डेटा याच्या माध्यमातून हा आपण करत असतो. उदाहरणच द्यायचं झालं तेव्हा एखाद्या ठिकाणी धूर येतोय म्हणजे तिथं आग लागली असली पाहिजे असं आपण तर्क केला, हे झालं अनुमान किंवा इन्फरन्स. त्यानंतर उपमा किंवा कंपॅरिझन म्हणजे काय असतं तर 2 गोष्टींची तुलना करून त्यांची संगती लावून ॲनालॉजी वापरून आपण त्यातला सहसंबंध शोधतो. उदाहरणच द्यायचं झालं तर साहित्य असेल, गणित असेल, यात उपमेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो. त्यानंतर अर्थीपथी असते, इम्प्लिकेशन. आता अर्थीपथी किंवा इम्प्लिकेशन म्हणजे काय असतं तर काहीतरी आपल्याला अननोन असं, अनसीन असं, न बघितलेलं, माहीत नसलेलं असं आपण गृहीत धरतो, ॲझ्युम करतो. उदाहरणच द्यायचं झालं तर वडिलांच्या आणि मुलाच्या वयाचं गुणोत्तर 25 वर्षापूर्वी असं होतं, सध्या असं आहे, तर त्यांची आत्ताची वय काढा. असं जेव्हा गणित येतं तेव्हा आपण वडिलांचं वय X, मुलाचं वय Y असं मानतो. मग त्यांची बेरीज वजाबाकी गुणोत्तर सगळं करून शेवट उत्तर काढतो. ही झाली अर्थपथी, इम्प्लिकेशन. यानंतर असतं ते म्हणजे अनुपलब्धी, नॉन ॲप्रिहेन्शन. म्हणजे काय तर कुठलीही गोष्ट ज्या वेळेला अचीव होत नाही, मिळत नाही, तेव्हा त्याला अनुपलब्धी असं म्हटलं जातं. 2 प्रकारच्या अनुपलब्धी असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. जेव्हा एखादी गोष्ट आपण परसिव्ह करतो, मिळवतो, तेव्हा ती पॉझिटिव्ह असते म्हणजे उपलब्धी असते. मिळवू शकत नाही तेव्हा ती अनुपलब्धी असते, निगेटिव्ह असते. आता याचं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर काय म्हणू शकतो आपण, सगळीकडे भरपूर कुत्रे फिरत आहेत, याचा अर्थ त्या भागात वाघाचं अस्तित्व नाही, कारण वाघ असेल तर तो खाऊन टाकेल. किंवा एखादा खून झालेला आहे एखाद्या शहरात, त्यावेळेला X नावाची व्यक्ती त्या शहराच्या बाहेर आहे हे सिद्ध होतं, म्हणजे त्याने खून केलेलं नाही कारण तो शहरात उपस्थित नव्हता. बेनिफिट ऑफ डाऊट. याला म्हणतात उपलब्धी, अनुपलब्धी, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. यानंतर असतं ते म्हणजे शेवटचं शब्द अर्थात व्हर्बल टेस्टिमोनी. म्हणजे काय तर व्हर्बल टेस्टिमोनी किंवा शब्द याचा अर्थ असा होतो की ऑथेंटिक सोर्सकडून ज्या वेळेला आपल्याला एखादी माहिती मिळते तेव्हा तो आपण व्हर्बल टेस्टिमोनी किंवा शब्द असं म्हणतो. ज्ञान ते आपल्याला होत असतं. सोलार सिस्टम, सौरमंडल हे ऑथेंटिक माहिती आहे. आपण प्रत्यक्ष जाऊन पाहिलं आहे का? नाही पाहिलं आहे. पण कुठला तरी सोर्स जेव्हा आपण ऑथेंटिक मानतो, अंतिम शब्द मानतो, तेव्हा त्याला शब्द असं म्हटलं जातं. आता धर्मग्रंथ आहेत, हिंदूंचा भगवद्गीता आहे, मुस्लिमांचं कुराण आहे किंवा ख्रिश्चनांचा बायबल आहे, शिखांचा गुरुग्रंथ साहिब आहे, ज्याच्यामध्ये
दिलेल्या गोष्टी ह्या प्रमाण आहेत, अंतिम शब्द आहेत असं ते धर्मीय मानतात. दॅट इज व्हॉट इज शब्द, व्हर्बल टेस्टिमोनी. ते ऑथेंटिक आहे असं मानणं याला म्हटलं जातं शब्द किंवा व्हर्बल टेस्टिमोनी. मित्रांनो, बुद्धिझम आणि जैनिझम याच्यावर देखील अलीकडच्या काळामध्ये काही प्रश्न आलेले दिसून येतात आपल्याला या परीक्षेमध्ये नेटसेटच्या. त्यामुळे बुद्धिझम आणि जैनिझम हे आपण थोडक्यामध्ये तयार करणं गरजेचं आहे. ते देखील आपण गुगल करून पहा. एक प्रश्न याच्यावरचा मी तुम्हाला दाखवतो. जोड्या जुळवा टाईप प्रश्न होता. अ गटात आहेत अभाव, अनुपलब्ध, अपोहा आणि स्यादवाद. आणि ब गटात आहेत जैनिझम, बुद्धिझम, वेदांता आणि न्याय. आता आपण जर नीट विचार केला, अभ्यास केला बुद्धिझमचा, जैनिझमचा अगदी शॉर्टमध्ये, तर आपल्या लक्षात येईल अभाव हे न्यायाशी रिलेटेड आहे, अनुपलब्धी ही वेदांतामधली संकल्पना आहे, अपोहा ही बुद्धिझममधली संकल्पना आहे आणि स्यादवाद हा जैनिझममध्ये आहे. यासाठी आपल्याला थोडीफार प्रिपरेशन करणं हे निश्चितपणानं काय आहे, गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आणखी एक प्रश्न मला तुम्हाला सांगायला आवडेल नेटसेटला पडलेला. व्हॉट टाईप ऑफ कॉग्निजन इज बियॉन्ड ॲम्बिट ऑफ परसिप्शन. म्हणजे काय, आपलं जे प्रत्यक्ष आहे त्याच्या कक्षेच्या बाहेरचा असा कोणती गोष्ट आहे खालच्यापैकी? अनुमिती, उपमिती, निर्विकल्प प्रत्यक्ष, सविकल्प प्रत्यक्ष. तर उत्तर आहे निर्विकल्प प्रत्यक्ष. म्हणजे काय, फीचरलेस ऑब्जेक्ट हा आपल्या परसिप्शनच्या बाहेरचा आहे, जो आपल्याला दिसत नाही, ज्याची आपण कल्पना करू शकत नाही, अशी गोष्ट जी असते ती आपल्या परसिप्शनच्या बाहेरची आहे असं आपण म्हणू शकतो. असे काही प्रश्न याच्यावरती येत असतात. मित्रांनो, आपला जो एक टॉपिक होता स्क्वेअर ऑफ अपोजिशन, ज्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, तो देखील आपण पहा. या लॉजिकल रिझनिंगवरती येणारे प्रश्न सोडवायला बऱ्यापैकी माहिती या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध झाले. लॉजिकल रिझनिंगवरचे प्रश्न जर आपल्याला बघायचे असतील तर माझा व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप जो आहे तो जॉईन करा. या लेक्चर सिरीजमधली उरलेल्या टॉपिक्सवरची सगळी लेक्चर जर एकत्र आपल्याला 10च्या 10 बघायची असतील तर निश्चितपणानं माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे लेक्चर कसं वाटलं यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. या ठिकाणी मी आपली रजा घेतो. थँक्यू.